आता 30व्या कल्पाला आपण सुरुवात करतोय। संसार धर्म बुद्धीचे धर्म आहेत, बरोबर आहे। जीव पदचा जीव म्हणून जे आहे तो जीव म्हणजे कोण? बुद्धी, बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, चैतन्याचं प्रतिबिंब, याचं नाव काय? कूटस्थ। जीव, जीव पदाचा वाच्यार्थाचा लक्षार्थ कोण? कूटस्थ। लक्षार्थ कोण? वाच्यार्थ काय? वाच्यार्थ, जीवाचा वाच्यार्थ काय? कूटस्थ, त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब, बरोबर आहे। जीवपद वाच्यार्थांचे ठिकाणी सुखदुःखादी संसार धर्म सर्वास प्रतीत होतात, बरोबर आहे ना। जीवपदाच्या वाच्यार्थाच्या ठिकाणी सर्वास काय संसार धर्म प्रतीत होत असतात। त्याबद्दल आता विचार करू। जीवाचे ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, ज्ञातृत्व हे सगळे धर्म आहेत। असे म्हटल्याने ते धर्म कूटस्थ, बुद्धी आणि आभास या तिघावरही येतात, बरोबर आहे ना। ते धर्म कोणाकोणावर येतात? कूटस्थ, बुद्धी आणि आभास या तिघावरही येतात, हे खरे। पण ते जीवपणाचे सर्व धर्म म्हणजे जीवपणाचे सर्व धर्म म्हणजे कर्तृत्व, भोक्तृत्व, पाप पुण्य, सुख दुःख इत्यादी हे केवळ बुद्धीसह चिदाभासाचे आहेत। किती तिघावर आले तरी या तिघापैकी कोणाचे? बुद्धीसह चिदाभासाचे आहेत, आणि कोणाचे नाही? कूटस्थाचे नाहीत। मग कूटस्थाच्या ठिकाणी आहेत असं कसं वाटतं? भ्रांतीने वाटते। ती बुद्धी, मग ती भ्रांती कोणाला होते? मग ती भ्रांती कोणाला होते? भ्रांती बुद्धीसह आभास, बुद्धीमध्ये असणाऱ्या बुद्धीसह आभासाच ती काय होते? भ्रांती होते। आणि कोणाला होत नाही? कारण कुठंच आहे ना, तो कूटस्थच नाही। कारण कूटस्थ शब्दाचा अर्थ काय? कूटस्थ शब्दाचा अर्थच मुळी निर्विकार, काय? निष्परिणाम आहे ना, निष्क्रिय असाच अर्थ आहे। म्हणजे ज्याचा विकार होत नाही त्याला कूटस्थ। त्याच्यावर किती मारा, हाणा, काही करा, काही परिणाम होत नाही, त्याला काय म्हणायचं? कूटस्थ म्हणायचं। निर्विकार असा आहे। सोनाराच्या ऐरणीप्रमाणे सर्व अलंकाराहून अलिप्त, तो कूट किंवा कूट म्हणजे मिथ्या, दोन अर्थ आहे, लिहा। कूट म्हणजे ऐरण आणि कूट म्हणजे मिथ्या। बरोबर आहे। कूटचा अर्थ काय? ऐरण किंवा मिथ्या, बरोबर आहे। अशी ही बुद्धी तीत स्थ म्हणजे राहणारा, कशा रूपाने? असंग रूपाने राहिलेला तो कोण? कूटस्थ असा अर्थ आहे। बुद्धीमध्ये जो असंग रूपाने राहतो त्याला काय म्हणायचं? ते बंद करून घ्या, तो कूटस्थ। आतून कुंडा लावा। असंग रूपाने राहिला तो कूटस्थ, असा कूटस्थ शब्दाचा अर्थ आहे। यावरून कोणताही धर्म कूटस्थाचा नाही, यावरून निर्णय का होतो? कूटस्थाच्या अंगावर कुठलाही दोष येत नाही, कुठलाही धर्म कूटस्थावर येत नाही, हा निर्णय झाला। काय? कूटस्थावर कुठलाही धर्म येत नाही। मग ते सर्व धर्म कोणाचे? ते सर्व धर्म आभासाचे आहेत। कूटस्थावर एकही दोष येत नाही,
एकही धर्म येत नाही, मग त्या सर्व धर्मांना काय म्हणायचं? ते सर्व धर्म कोणाचे आहेत? आभासाचे आहेत. बरोबर आहे. सर्व धर्म आभासाचे आहेत. ते सर्व धर्म कोणाचे आहेत? आभासाचे आहेत. आता थोड्या आणखी खोलात जाऊ. हे धर्म आणखी खोलात जाऊ म्हणजे सूक्ष्म विचार केला तर संसार धर्म आभासाचे पण नाही. कायच म्हटलं? एक पायरी पुढे सरकलो ना. हे धर्म कुटस्थाचे आहेत का? नाही. मग कोणावर आले ते धर्म? आभासाचे. आता पुढची पायरी, मग हे आभासाचे धर्म तरी काय? विचार करा खोलात. बोला तर संसार धर्म आभासीचाही नाही. का? कारण आभास जो आहे कोणाचा आहे? आभास अरे तो कुठचाच आहे किंवा ब्रह्मचैतन्याचा आहे. आणि संपूर्ण चैतन्य काय? निर्विकारच आहे. बरोबर आहे. तर आभास विकारी कसा होईल? जर चैतन्यच विकारी आहे तर त्याचं प्रतिबिंबही विकारी कसं होईल? नाही होणार. विकारी कसा होईल? बिंबरूप चैतन्य जे धर्म नाहीत ते प्रतिबिंबरूप आभासात कुठून येणार बाबा? कुठून प्रतिबिंबरूप आभासात कुठून येतील? डोक्यात जर पागोटे नसेल, बरोबर आहे, तुमच्या डोक्यात पागोटे नाही आणि तुमच्या डोळ्याला चष्मा नाही, मग प्रतिबिंबात तो चष्मा येईल का? हा, प्रतिबिंबात ते पागोटे येईल का? नाही येणार ना. प्रतिबिंब म्हणजे जसं बिंब तसं आरशातला रूप, त्याला प्रतिबिंब म्हणतात ना. तर तुम्हाला स्वतःला पागोटं नाही, तो आरशात पागोटं कसं येईल? तुम्ही डोळ्याला चष्मा लावलाय तर त्याच्यामध्ये चष्मा येणारच आहे ना, कारण ते प्रतिबिंब आहे. झालं. डोक्यात जर पागोटे नसेल तर आरशातील प्रतिबिंबात पागोटे घातलेले डोके कसं दिसणार? पण प्रत्यक्ष सुख दुःख धर्म दिसतात. त्याचं काय करायचं? सुख आणि दुःख हे धर्म अनुभवाला येतात का नाही येतात? दिसतात. त्याची वाट काय लावायची? मग काय वाट लावायची? असे कोणी विचारेल तर त्यात इतकेच सांगणे अवश्य आहे की ते सर्व धर्म आभासाचे पण नाहीत. काय? ते सर्व धर्म आभासाचे नसून मग कोणाचे आहेत? अरे कोणावर तरी लावला पाहिजे ना दोष. नाही नाही, याला सोडून द्या. हे नाही चांगला आम्हाला माहिती आहे खूप दिवसापासून, याला सोडून द्या. बरं, ठीक आहे ना, मग याला तरी धरा. नाही नाही नाही, तो पण चांगला ओळखीचा आहे, 40 वर्षापासून आमच्याकडे नोकरी करतोय. मग आता कोणाला करायचं? मग आता तुला धरून घेऊन जाते. हे जसं असतं ना तसंच कुठस्थावर हे धर्म आहेत का सुखदुःखादी? नाही. मग आभासावर हे धर्म आहेत का? कारण आभास कुठस्थासारखाच असणार. बरोबर. आभासावर नाही. मग आता कोणावर तरी धर, कोणावर तरी ते लावा ना. मग लावण्यासारखी कोण आहे? बुद्धी. बुद्धी धर्म आहे. बरोबर आहे ना. विचार कसा करतात बघा. सुख दुःख हे धर्म तर दिसतात, त्याची काय लावायची? कोणी विचारेल तर त्यास इतकेच सांगणे अवश्य आहे की ते सर्व धर्म आभासाचे नसून एकट्या बुद्धीचेच आहेत. अधोरेखा करा. निर्णय काय झाला? सुख आणि दुःख हे धर्म कुठचाचे नाहीत, आभासाचे नाहीत, केवळ आणि केवळ कोणाचे आहेत? बुद्धीचेच आहेत. बरोबर आहे. झालं. सुख कोणाला होते? बुद्धीला. दुःख कोणाला होते? बुद्धीला. आणि त्यास बुद्धीत आभास असल्यामुळे, बरोबर आहे, बुद्धीच्या घरात कोण बसलाय? आभास बसलाय. मग जे काय बुद्धी करते किंवा करेल किंवा जे तिच्यावर जे आरोप होतील ते ह्याच्यावरही होतील ना. तुझे बायको बघ काय करते आहे ना, मग त्याला त्रास झालाच का नाही झाला? त्याला झालं ना.
म्हणजे तो तिच्या घरात राहतोय म्हणून ना. तुझी बायको बघ काय करते, शिव्या घालते, तू येऊ नकोस आमच्याजवळ. आता नवऱ्याला त्रास झाला का नाही झाला. तशा तऱ्हेने काय होतंय, सुख दुःख कोणाला होतं, पण बुद्धीच्या घरात कोण राहतो, मग ते कोणाचे धर्म होतात असं वाटतं. काय म्हटलंय, आभासाचे आहेत असं वाटतं, बुद्धी संबंधाने आभासाचे आहेत असे वाटते मात्र. जसे पाण्यात पडलेले प्रतिबिंब हलतं का नाही हलत, हालत नसते, हालत नसते, पण पाण्यामुळे ते हालते असं वाटतं ना. पाणी हालतं त्याच्यामुळे ते हालतंय, प्रतिबिंब हालतंय असं वाटतं. त्याचप्रमाणे बुद्धीचे संसार धर्म बुद्धीच्या संबंधाने बुद्धीच्या जवळ राहील ना. एकदा आम्ही नेमिसार क्षेत्रामध्ये गेलो होतो. तिथे पिली कोठी म्हणून एक मोठा आश्रम आहे. ते लोक, आश्रमवाले लोक आदिवासींना बिडी पिऊ नका, बिडी पिऊ नका, बिडी पिऊ नका म्हणून सांगायचे. आम्ही त्या ठिकाणी गेलो. वाटेत येताना एका झाडाखाली काही लोक बिडी पीत बसलेले होते. आता ते बिडी पीत तिथे बसलेले होते, तर आम्ही थकलो म्हणून त्यांच्याजवळ आम्ही बसलो. आम्हाला काय माहिती त्याच्यामध्ये, ते त्यांचं कर्म करतात. पण जे दुसरे मागून येणारे लोक होते ना, हे आमच्याकडे बनून हसायला लागले. बघा हेच काय सांगतात, बिडी पिऊ नका, बिडी पिऊ नका, आणि बघा कोणामध्ये बसले ते बिडी पिणार. म्हणजे हे पण बिडी पिणारच असतं आहे ना. म्हणजे तुम्ही संगतीत ज्या राहिल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये काय म्हटलं जात आहे, त्याचे गुण तुम्हाला राहिलात. आता 100 वारकरी आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही बसलात, तर तुम्हालाही काय, चला माऊली घ्या असंच म्हटलं जातं की नाही. तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत, 800 900 गवशे अशा ह्याच्यापैकी कोटीतले कोणीतरी आहेत, पण ते म्हणतायत की माऊली घ्या म्हणून, है ना. ते तुम्हाला काय म्हणतात, वारकरी म्हणतात, बरोबर आहे ना. पण तुम्ही याच्यामध्ये जे गेलात, ढाब्यामध्ये गेलात आणि तिथे कोट पॅन्टमध्ये घालून बसलेत आणि त्याच्यामध्ये एक वारकरी जाऊन बसला, तर दुसरं त्याला काय पैक लावणारच की नाही, त्याच्यावर दोष येणार की नाही येणार. कारण तुम्ही संगत कोणाशी करायची याचा विचार केलेला नाही. तो संगतीचा जीव गेला तरी यांच्याबरोबर मी जाणार नाही, है ना. असं केलं तर लोक तुमच्या काय करतील, शुद्ध आचरणात. आज जसं बोलतो तसा वागतो असं म्हटलं जाईल. पण जर तसं नसेल ना, तर मग लोक तुमच्यावर आरोप करणारच ना, कसं है ना. तर बघा, बेळगावमध्ये एक गोष्ट झालेली आहे, तुमच्या वाचनात आली असेल कदाचित. आता बघा, बेळगावमध्ये एक आश्रम आहे, त्या आश्रमाचा मठ आहे. त्या आश्रमाच्या मठामध्ये रात्री साधारण 10 सव्वा 10च्या सुमाराला एक बाई आपल्या मुलीला घेऊन गेली आणि त्या आश्रमाच्या जिथे तो महंत बसत होता त्याच्या खोलीमध्ये सापडली. हे काही 1-2 लोकांनी बघितलं, त्यांनी गावाला उभं केलं. संपूर्ण गाव रात्रीच्या वेळेला आरडाओरडा करत आला, दरवाज्यावर धक्केबुक्के केले, सगळं केलं. त्या बाईला बाहेर काढलं, मुलीला बाहेर काढलं. खरं काय होतं खोटं काय होतं आपल्याला माहीत नाही, आहे ना. मग रात्रीच तिथे काय केलं, पोलीस धावत आले. मग पोलिसांच्या समोर आणलं, हा आम्हाला नको आहे, असला माणूस नको आहे. त्याला त्याच रात्री काय केलं, हद्दपार केलं लोकांची एवढी शक्ती असते, बरोबर आहे ना. याचाच अर्थ काय की तुमच्याकडून अपेक्षा आहे ना. काय अपेक्षा आहे की तुम्ही दिवसा काय असेल ते असू देत, पण रात्रीच्या वेळेला तुम्ही एका बाईला जर तुमच्या खोलीत घेतलं तर मग लोकांना संशय येणार ना, तुम्ही काय केलं का नाही केलं का, ह्या गोष्टी दुसऱ्या. पण असं तुम्ही आढळलं तर लोक तुमच्यावर संशय नाही घेणार का. तुम्ही निसंशय असले पाहिजे ना, तुम्ही वर्तन केलं पाहिजे ना. त्या बाईला सांगितलं होतं ना, बाई नमस्कार दुसर जा, नाही तर गाववाल्यांना घेऊन ये, 10-12 गाववाल्या लोकांना घेऊन ये, चावडीवर जा, मग मी काय ते बघतोय.
पण जर असं तू आतमध्ये आलीस तर माझं काय होईल? मी बदनाम होईल. तुकाराम महाराजाकडे वेशा पाठवली होती की नाही लोकांनी, मग त्यांच्यासाठी अभंग केलाय ना, जाई ओ माय तैसे आम्ही वैष्णव नव्हे, हे ना, अशा तऱ्हेने काहीतरी एक अभंग केलाय ना, निघून जातो आम्ही वैष्णव तसे नाही आहोत असं सांगितलेलं आहे. आणि दुसरे लोक खूप आहेत तिकडे, तू निघून जा बरं, इथे नको थांबू नकोस, सांगितलं की नाही असं. पण तिथे बस हे कर असं म्हणून सांगितलं असतं तर मग त्यांच्यावर संशय घेतला असता की नाही. बरोबर आहे ना. त्यांनी ती नटून थटून आली तरी तिला सांगून दिलं, जा आम्ही वैष्णव लोक तसले नाही आहोत, त्या प्रकारचे नाही आहोत, तू जा दुसरीकडे जा, तुला खूप जागा आहेत म्हणून. तेव्हा सांगायचं काय, संगतीची गोष्ट आहे. ज्याच्या संगतीमध्ये तुम्ही गेलात त्याची गुण तुम्हाला लागणारच हे सांगितलं आहे. खाणीत गेला तर काजळी तुम्हाला लागणार. आणि गुलाबाची फुलं तुम्ही सुगंधी गोळा करायला लागलात तर गुलाबाचा तुमच्या अंगाला गुलाबाचा वास येतच राहणार. बरोबर आहे. चला, तर तशा तऱ्हेने त्याचप्रमाणे बुद्धीचे संसार धर्म बुद्धीच्या संबंधाने आभासाच्या ठिकाणी दिसतात. आता वस्तुतः जर आभासाच्या ठिकाणी संसार धर्म नाहीत असे सिद्ध झाले तर मग ते धर्म कुटस्थाचे मुळीच नाहीत. हे निराळे सांगायला नकोच ना. आभासाच्या ठिकाणी जे धर्म नाहीत हे सिद्ध झाले. 113 पान 113 पान आहे ना, पहिला परिच्छेद. तर मग ते धर्म कुटस्थाचे मुळीच नाहीत हे निराळे सांगावयास नको. या विषयाचे प्रतिपादन विद्यारण्य स्वामींनी तृप्तिदीप प्रकरणात विस्ताराने सांगितलेले आहे. बुद्धीमध्ये पाप पुण्य नाही तर त्या पाप पुण्याचे संस्कार पण आहेत. बरोबर ना. पाप पुण्य संस्कार रूपाने त्या ठिकाणी आहेत. बरोबर आहे. बुद्धीमध्ये अनंत जन्माच्या पाप पुण्याचे संस्कार आहेत. त्या संस्कारा अनुरूप नवीन उत्पन्न होणाऱ्या वासना, सुखदुःखे, गमनागमन हे सर्व बुद्धीचे ठिकाणी असून है ना, बुद्धी संबंधाने चिदाभास आपले ठिकाणी धारण करतो. बरोबर आहे. काय सांगितलंय, काय समजलं? बुद्धीमध्ये अनंत जन्माचे पाप पुण्याचे संस्कार असतात. त्या संस्कारानुरूप त्या संस्काराला धरून नवीन वासना, नवीन सुख, नवीन दुःख, नवीन गमनागमन हे सर्व बुद्धीच्या ठिकाणी असतं. बुद्धी त्या जवळ बसलाय. जसे काही अनुष्ठान तुम्ही केलं, देवाचं कर्म केलं की त्या ठिकाणी तुम्ही बसतो, भटजी तुम्हाला काहीतरी सांगत असतो आणि ती बाई त्याच्या हाताला हात लावून करत असते. म्हणजे ते दोघांचं काम होतं आणि दोघांनाही त्याचं पुण्य मिळतं. बरोबर आहे ना. तशाच तऱ्हेने हे सगळे पाप पुण्याचे संस्कार कोणामध्ये, बुद्धीमध्ये. त्या पाप पुण्याच्या संस्कारामुळे होणारे जे सुख और दुःख ते कोणामध्ये, पुन्हा त्याच्यामध्ये, पुन्हा वैकुंठाला गेले, स्वर्गामध्ये गेले, परत आले, हे गमन आणि आगमन हे पण कोणामध्ये, बुद्धीमध्येच. बरोबर आहे ना. हे सर्व कोणामध्ये आहेत. पण या बुद्धीला हात लावून कोण बसलेलं आहे, मोठ्या आभासामध्ये येतात. बरोबर आहे ना. जसं अनुष्ठान कर्म करायच्या वेळेला तुम्ही पुरुषाच्या हाताला हात लावलात की तुम्ही दोघांनी मिळून ते कर्म केलं आणि त्याचं फळ दोघांना मिळतं. बरोबर आहे ना. तशाच तऱ्हेने या ठिकाणी काय करतं, बुद्धीमध्ये हे सर्व धर्म आहे पण बुद्धीला खेटून हा बसलाय कोण, आभास. मग त्याच्यामध्ये येणार. बरोबर आहे. हे सर्व बुद्धीचे ठिकाणी असून बुद्धी संबंधाने मिळाले का डॉक्टर? मिळालं का? बुद्धी संबंधाने
चिदाभास आपल्या ठिकाणी धारण करतो. कूटस्थ चैतन्य तर या सर्व अवस्थेमध्ये सर्व विकाराहून रहित असूनही आभासाच्या भ्रांतीने ते विकार कूटस्थाच्या ठिकाणी प्रतीत होतात. बरोबर आहे. हे सगळे धर्म कुणाचे आहे ना? कुठले कुठले? पाप पुण्य, पाप पुण्याचे संस्कार, पाप पुण्याचं फळ, पाप पुण्याची गती, जाणं व या स्वर्गाला जाणं, परत येणं वगैरे, हे सगळे प्रकार कोणाच्या मध्ये घडत असतात? बुद्धी. पण बुद्धीला खेटून कोण बसलेला आहे? आभास. आभास हा कोणाचा आहे? कूटस्थाचा. म्हणून हे सगळे धर्म कूटस्थामध्ये आले आहेत असं वाटतं. वास्तविक तो कसा आहे? निर्विकार असताना देखील कूटस्थाच्या ठिकाणी प्रतीत होतात. असो, याप्रमाणे महावाक्याच्या विचारास उपयोग व्हावा म्हणून जीव चैतन्याचे लक्षणात संसार धर्म वास्तविक कोणाचे आहेत याचा विचार सांगितलाय. काय सांगितलंय? असो, याप्रमाणे महावाक्याचा विचारास उपयोग व्हावा म्हणून जीव चैतन्याचे लक्षणात संसार धर्म वास्तविक कोणाचे आहेत याचा विचार सांगितला. काय म्हणतात? महावाक्याच्या विचारास उपयोग व्हावा म्हणून जीव चैतन्याच्या लक्षणात संसार धर्म हे कूटस्थाचे नाही, आभासाचे पण नाही, मग वास्तविक कोणाचे? बुद्धीचे आहेत याचा विचार सांगितलाय. बरोबर आहे. कधी? महावाक्याच्या विचारास उपयोग व्हावा म्हणून. बरोबर आहे ना? बुद्धी उपाधी आहे किंवा आरसा आहे, त्याच्यामध्ये जे काही विकार आहेत ते बुद्धीला हटवलं की आभास हटला, मग कुठंच शिल्लक राहिला. कुठंच शिरवला तो निरुपाधिक आहे, निर्विकार आहे, निष्क्रिय आहे, आणि ते ब्रह्मही तसंच आहे. मग या दोघांचं एकत्व करायला काही हरकत नाही. शिष्य: महाराज, आपण कूटस्थ, बुद्धी आणि आभास हे तीन मिळून जीवाचे लक्षण केले, पण त्यात थोडा उणेपणा आहे असे वाटते. शिष्यच म्हणायला लागला. कोणाला? शिक्षकाला शिकवायला लागला, आचार्याला. काय? तुम्ही तर कूटस्थ, बुद्धी आणि आभास याचे तिघांचे काय लक्षण केले, पण हे तीन मिळून जीवाचे लक्षण केले, पण त्यात थोडासा उणेपणा आहे असे आम्हाला वाटते. कारण झोपेत बुद्धी नाही. काय? झोपेत बुद्धी असते का? नाही. मन नाही, चित्त नाही, है ना? मन, बुद्धी, अहंकार या काही गोष्टी अंतःकरण रूपाने काही गोष्टी झोपेमध्ये नसते. कारण झोपेत बुद्धी नाही, मग जीव पण नाही असं म्हणता का? जीव पण नाही असं म्हणता का? झोपेत जीव आहे की नाही? आहे ना. पण जीव आहे, पण जीव असून त्यावर आपण केलेले जीवाचं लक्षण जात नाही. जीवाचं लक्षण काय? कुठंच बुद्धी, त्याच्यामध्ये पडलेला आभास. बुद्धी नाही तर आभास कसा असेल? है ना. आणि बुद्धी नाही, आभास नाही तर जीव कसा बनेल? शंका समजली का? काय? जीवाचं लक्षण काय केलंय? बुद्धी नाही, कुटस्थ अधिक बुद्धी वर तिच्यामध्ये पडलेला आभास, हे काय? जीव है ना. पण झोपेमध्ये बुद्धी असते का? नाही. मग बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब असेल का? नाही. बरोबर आहे. मग कुटस्थ राहिला, कुटस्थ हा काही एकटा जीव नाही. बरोबर आहे. पुढे चला. कारण झोपेत बुद्धी नाही, पण जीव आहे. जीव असून त्यावर आपण केलेले जीवाचं लक्षण जात नाही. असा त्या लक्षणावर काय होतोय? अव्याप्ती दोष येतोय. लक्षणामध्ये लक्षण न जाणं है ना, याला काय म्हणतात? अव्याप्ती दोष येतो. या दोषास शास्त्रात
प्राज्ञ स्वरूप जीवावर लक्षणाची अव्याप्ती आहे असे म्हणतात. म्हणजे कूटस्थ झोपेत असणारा कूटस्थ प्राज्ञ जीवावर लक्षणाची अव्याप्ती आहे. प्राज्ञ जीव म्हटलं झोपेतला जो काय कूटस्थ हे ना, असा जो जीव आहे त्याच्यावर काय हे जीवाचं लक्षण जात नाही असं म्हणतात. कारण शास्त्रात जागृत अवस्थेचा अभिमानी जीवास काय म्हणतात? विश्व आहे ना. स्वप्नावस्थेच्या अभिमानी जीवाला काय म्हणतात? तेजस असं नाव आहे. आणि सुषुप्ता अवस्थेच्या अभिमानी जीवाचं नाव काय? प्राज्ञ. असं तिघांची नावं देखील. कसं? बरोबर आहे ना. गावाचं मुख्य कोण? गावाचं मुख्य कोण? सरपंच. पण तालुक्याचा सभापती आहे ना. आणि जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष किंवा CEO काय म्हणतात त्याला? काय म्हणत असतील ते? मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मुख्य अधिकारी वगैरे काय म्हणत असतात ते आहे ना. निवडून आलेल्यापैकी गावाचं सरपंच, निवडून आलेल्यापैकी तालुक्याला काय आमदार, आणि 10 तालुक्यामध्ये मिळून आलेला कोण खासदार, ही नावं आहेत की नाही. म्हणजे हा माझा प्रांत, हा अभिमान करतो तो. हा माझा तालुका आहे, तो अभिमान करतो. आणि हे माझं गाव आहे, हा अभिमान करतो. जैसे जशा तऱ्हेने अभिमान लहान अधिक आहेत त्याप्रमाणे त्यांची नावं बदलतात. त्याचप्रमाणे जर जागृतचा अभिमान केला जातं तर त्याचं नाव काय? विश्व. पण स्वप्नावस्थेचा जर अभिमान करायला लागलं तर त्याचंच नाव काय होतं? तेजस. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये जर असेल आणि त्याचाच अभिमान करायचं तर त्याचं नाव काय पडेल? प्राज्ञ होऊन जाईल ना. बरोबर आहे. वर दिलेल्या जीवाचे लक्षण मानले तर ते प्राज्ञ स्वरूप जीवावर जात नाही. याचे समाधान सांगावं. प्राज्ञ स्वरूप जीवाच्या ठिकाणी बुद्धी नाही. बुद्धी नाही म्हणून आवाज आहे. फक्त कुठंच आहे त्याला तुम्ही प्राज्ञ म्हणतायत है ना. पण तो सुषुप्तावस्थेचा अभिमान करणार आहे ना. मग त्याच्यावर जीवाचं लक्षण जात नाही. मग काय करणार? त्याला जीव म्हणणार का नाही म्हणणार? श्री गुरु बाबा रे, हा वास्तविक दोष नाही. कारण झोपेमध्ये बुद्धीचा अत्यंत अभाव नसतो. काय? बरोबर आहे. म्हणजे झोपेमध्ये बुद्धी असते. बरोबर आहे ना. झोपेमध्ये बुद्धीचा अभाव नसतो है ना. उन्हाळा असल्यानंतर गवत सगळी सुकून गेलेली असतात ना. बरोबर आहे. मग तिथे गवताच्या बीज तुम्हाला कुठे दिसतात सांगा बरं? दिसतात का? अत्यंत सूक्ष्म असतात ना. आणि पहिला पाऊस पडला रे पडला की सगळ्या ठिकाणी हिरवगार होतं. वेली चढतात, वेली कुठपण चढतात, वर खांबावरून वरच्या तारेवरपर्यंत चढून जातात. मग ही बीज होते कुठे हे ना. ही बीज काय करून झोपून गेलेली होती कुठे? जमिनीमध्ये. पहिला पाऊस पडला रे पडला आणि तळ्यामध्ये थोडंसं पाणी झालं का रात्रभर ट्रॅव 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 करत. अरे 1-2 दिवसांनी झालं कुठून है ना. हे होतं कुठे? चिखलात दडपलेले होते ना है ना. चिखल डूब झालेले होते. पाऊस झाल्यावर मोकळं झाल्यावर झालं ट्रॅव ट्रॅव है ना. पण ते होते ना तेव्हाच ते आता ट्रॅव ट्रॅव करतायत ना, डराव डराव करतायत ना. तशाच तऱ्हेने झोपेमध्ये जर सगळ्या या जगताचं बीजरूप बुद्धी जर नसेल
तर झोप संपल्यानंतर परत येईल कसं? झोप हेच आपलं मरण होईल की नाही? पण होत नाही, बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी आपण उठतो, पुन्हा हे जसंच्या तसं असतं, बरोबर आहे. चला मग बाबा रे, वास्तविक हा दोष नाही, कारण झोपेमध्ये बुद्धीचा अत्यंत अभाव नसतोच. मुळी झोपेमध्ये बुद्धी अत्यंत नसते असं म्हणू शकत नाही. मग काय असते? ती आपल्या कारणात. मग बुद्धीचे कारण काय? कुटस्थावर आश्रित असलेल्या अज्ञानामध्ये लीन होते, बरोबर आहे. ती आपल्या कारणात. कारण म्हणजे कोण? कुटस्थ आश्रित अज्ञानात लीन असते, एवढेच समजायचंय. जागृत मध्ये बुद्धी असते, स्वप्नात बुद्धी असते. झोपेत काय होतं? ही बुद्धी जाऊन आपलं कारण जे अज्ञान, त्या अज्ञानात काय होऊन जाते? लीन होऊन जाते. लीन होऊन जाते, मरते, सुकते, नष्ट होते असं म्हणायचं का? असं नाही म्हणतात. मग काय होतं? दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पुन्हा हे सगळं जग दाखवण्यासाठी बीज रूपाने तिथे असते. बीज रूपाने असते. रोज आपलं काय होत आहे? आपला रोज रात्री प्रलय होतो, दुसऱ्या दिवशी सृष्टी होते. जसं वर्षामध्ये ग्रीष्मकालामध्ये काय होतोय? सगळ्या वनस्पतीचा प्रलय होतो आणि वर्षा ऋतूमध्ये ते पुन्हा त्यांची सृष्टी पहिल्याच क्रमाप्रमाणे, पहिल्याच याच्याप्रमाणे वाढत जातं. केवढ्या वेली वाढत आहेत बघा, उंच उंच आत्ताच पोचून गेलेले आहेत. झालं. कुठचा आश्रित अज्ञानात लीन असते, एवढेच. लक्षणामध्ये नुसता बुद्धी असा शब्द आहे, बरोबर. लक्षणामध्ये काय है ना? पण बुद्धीचे आता दोन प्रकार झाले ना, है ना? जागृत स्वप्न अवस्थेमध्ये असणारी बुद्धी आणि बीज रूपात असणारी अज्ञानामध्ये लीन झालेली बुद्धी, असे दोन प्रकार झाले ना, बरोबर आहे. लक्षणामध्ये केवळ बुद्धी असा शब्द आहे. कोणत्या स्वरूपाची बुद्धी आहे हे सांगितलंय का? नाही ना. कोणत्या स्वरूपाची ती आहे हे सांगितलेलं नाही. पण इतक्या बारक्यावात पडण्यापेक्षा तुमच्या समजुती करता बुद्धी अथवा व्यक्ती अज्ञान इतका लक्षणात फरक केला म्हणजे झालं. काय लक्षणात फरक काय करायचं? एवढंच करायचं. तिथे तुम्ही काय दिलेलं आहे? बुद्धी दिलेली आहे ना. जीवाच्या लक्षणात काय दिलंय? बुद्धी. तिथे एक आणखी जोडा, वा व्यक्ती अज्ञान, असं करा. मग काय झालं? लक्षण कसं झालं? कुटस्थ बुद्धी अथवा व्यक्ती अज्ञान अधिक काय होत आहे? आकाश, असं आलं. हे कोण? जीवाचं लक्षण झालं. जीवाच्या लक्षणामध्ये केवढा फरक करायचा? बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान, एवढंच करायचं. काय करायचं? बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान असा फरक. इतक्या बारक्यावर पडण्यापेक्षा तुमच्या समजुती करता बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान इतका लक्षणात फरक केला म्हणजे झालं, है ना. आता अज्ञानाचा आश्रय कोण? सर्व व्यापक चैतन्य आश्रित अज्ञान आहे. हे मागेच सांगितलं आहे ना. अज्ञान कोणाच्या बळावर राहतं? सर्व व्यापक चैतन्याच्या बळावर अज्ञान राहतं, बरोबर आहे. हे सर्व व्यापक चैतन्य नसेल तर हे अज्ञानही नसेल, बरोबर आहे. मग जगात शून्यच असेल, पण जगात शून्य असत नाही, है ना. सर्व व्यापक चैतन्य आश्रित अज्ञान हे मागे सांगितले आहे.
तेच समष्टी अज्ञान आहे, व्यष्टी नाही म्हटलेलं आहे ना. कुठलं? सर्व व्यापक चैतन्यावर आश्रित जे अज्ञान आहे म्हणजे माया, हे मागे सांगितलंय. तेच समष्टी अज्ञान. त्या अज्ञानापैकी आहे ना. आता आहे बघा, आता तुमचा आमचा हा समुदाय बसलेला आहे, या सगळ्यांना मिळून अज्ञान आहे की नाही? आहे ना. पण आम्ही एवढेच आहोत का? जगामध्ये किती असंख्य प्राणी आहेत आणि मनुष्यही आहेत. मग त्या असंख्य प्राण्यामध्ये आणि मनुष्यामध्ये असणारं जे सर्व व्यापक चैतन्य आहे त्याला काय म्हणायचं? समष्टी चैतन्य. काय म्हणायचं? आणि एक एक शरीरामध्ये असणाऱ्या व्यष्टी चैतन्य आणि त्याच्यावर आश्रित असलेलं अज्ञान व्यष्टी अज्ञान, आणि समष्टी चैतन्यावर आश्रित असलेलं अज्ञान काय? समष्टी अज्ञान म्हणायचं. बरोबर आहे. सगळ्या जीवावर आश्रित असलेलं व्यापक अज्ञानाला काय म्हणायचं? समष्टी अज्ञान. आणि एका जीवामध्ये असणारं जे काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? व्यष्टी अज्ञान किंवा अविद्या, आणि ती माया. समष्टी अज्ञान म्हणजे माया आणि व्यष्टी अज्ञान म्हणजे अविद्या, असा फरक केलेला आहे. त्या अज्ञानापैकी एका शरीरात जो अज्ञान अंश कारण असेल त्याला काय म्हणतात? व्यष्टी अज्ञान. अधोरेखा करा. एका शरीरात जो अज्ञान अंश कारण असेल त्याला काय म्हणायचं? व्यष्टी अज्ञान. आता दुसरे लक्षण असे, हे समष्टी अज्ञान झालं ना, बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान असं म्हटलंय ना. काय जीवाचं लक्षण करताना काय? कूटस्थ अधिक बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान अधिक आभास. बरोबर आहे. कूटस्थ चैतन्य, व्यष्टी अज्ञान आणि त्या व्यष्टी अज्ञान चैतन्याचा आभास, हे त्यांनी मिळून काय होतं? जीव चैतन्य झालं. लक्षण बनलं का? बुद्धी नाही मानलं, व्यष्टी अज्ञान मानलं, आणि त्या व्यष्टी अज्ञानामध्ये चैतन्याचा जो आभास पडलेला आहे तो आभास जीवाचं लक्षण पूर्ण झालं. झालं ना. काय? व्यष्टी अज्ञान आणि त्याच्यामध्ये पडलेला आभास. एक कधी? सुषुप्तीमध्ये. सुषुप्तीमध्ये तो जीव असा असतो. कसा असतो? कूटस्थ, व्यष्टी अज्ञान आणि त्याच्यामध्ये पडलेला आभास. बरोबर. कूटस्थ चैतन्य, व्यष्टी अज्ञान, त्या व्यष्टी अज्ञाना चैतन्याचा आभास, हे तिन्ही मिळून काय होतंय? जीव चैतन्य होते. असे लक्षण केले म्हणजे यालाच काय म्हणतात? प्राज्ञा. म्हणून प्राज्ञावर हे लक्षण गेलं नाही असं तुम्ही म्हणू शकणार नाही. प्रज्ञाची हानी झाली असं तुम्ही म्हणू शकणार नाही. कारण सुषुप्तीमध्ये अज्ञान नाही का? आहे. सुषुप्तीमध्ये अज्ञानाचा अभाव नाही. सुषुप्तीमध्ये जो प्रतिबिंब सहित अज्ञानाचा अंश आहे ना. सुषुप्तीमध्ये जो प्रतिबिंबासहित अज्ञानाचा अंश आहे तोच जागृत स्वप्नामध्ये बुद्धिरूप परिणामास प्राप्त होतो. काय? सुषुप्तीमध्ये जो अज्ञानासह चैतन्याचा आभास आहे तोच काय जागृत सत्वामध्ये कोण होतो? बुद्धी होऊन जातो. सुषुप्तीमध्ये जो प्रतिबिंब सहित अज्ञानाचा अंश आहे तो जागृत अवस्थेमध्ये स्वप्नावस्थेमध्ये बुद्धिरूप परिणामास प्राप्त होतो. आहे ना. कोण? सुषुप्तीचं अज्ञान अधिक त्याच्यामध्ये पडलेला आभास, हेच काय बनून जातं पुढे? जागृत और स्वप्नामध्ये बुद्धी बनून जातं. त्या बुद्धीमध्येच संसार धर्माची प्रतीती होते. ते जागृत जागृत स्वप्नामध्येच
बुद्धीमध्येच संसार धर्माची प्रतीती होते आणि कोणामध्ये होत नाही. आता काय काय भाग झाले अशा गोष्टी लिहून ठेवा. 3 जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. बरोबर आहे. जागृत मध्ये कोण आलं? कूटस्थ, बुद्धी आणि आभास. है ना. स्वप्नामध्ये कोण आला? कूटस्थ, बुद्धी अधिक आभास. बोला ताई, सुषुप्तीमध्ये काय आलं? व्यष्टी अज्ञान अधिक काय कर? आभास. बरोबर आहे ना. आता हे व्यष्टी अज्ञान आणि आभास याला तुम्ही काय करा? वर्तुळ करा. काय वर्तुळ केलं आणि त्याचं टोक बाण रूपाने लावून बुद्धीच्या ठिकाणी लावा. कुठले? स्वप्नाच्या बुद्धीमध्ये आणि जागृतच्या बुद्धीमध्ये लावा. स्वप्नकालीन बुद्धी आणि जागृतकालीन बुद्धी ही कोण बनते? व्यष्टी अज्ञान अधिक त्याच्यामध्ये पडलेला आभास, हीच काय बनते? बुद्धी बनते. बरोबर आहे. पण सुषुप्तीमध्ये जगताची प्रतीती नाही होते. का? तिथे बुद्धी नसते. काय नसते? बुद्धी नसते. आणि स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये साऱ्या संसार धर्माची प्रतीती होते. का? कारण तिथे बुद्धी असते. म्हणून निर्णय काय झाला? हे सगळे जगतातले जे के म्हणून धर्म आहेत ते सगळे काय? बुद्धीचे धर्म आहेत. बरोबर आहे ना. हे सगळे कोणाचे झाले? बुद्धीचे धर्म झाले. बघा आता त्याच अज्ञानांशाचा जागृत स्वप्न मिळाल का? त्याच अज्ञानांशाचा जागृत स्वप्नावस्थेमध्ये बुद्धिरूप परिणाम बनतो. त्या बुद्धीमध्येच साऱ्या संसार धर्माची काय होत असते? प्रतीती होते. आणि व्यष्टी अज्ञान होत नाही. या अभिप्रायाने प्रथम केलेल्या जीवाचे लक्षणात बुद्धी शब्द घातला आहे. प्रथम केलेल्या लक्षणात काय घातलेलं आहे? बुद्धी घातलेली आहे ना. पण बुद्धीचा अर्थ काय? जागृत स्वप्नकालीन बुद्धी आणि सुषुप्तीकालीन व्यक्ती अज्ञान अधिक आभास. बरोबर आहे. हा काय केलेलं आहे? हेच काय होते? बुद्धी होऊन जाते. स्वप्नकालामध्ये बुद्धी होते आणि जागृत कालामध्ये सुद्धा बुद्धी होते आणि त्याच्यामध्ये संसार धर्म असतात. पण अशी बुद्धी सुषुप्तीमध्ये नसते म्हणून ते प्रतीत नाही होतं. संसार धर्म त्या काळामध्ये प्रतीत होत नाही. आणि दोन्ही लक्षणे निर्णया दृष्टीने बरोबर आहेत. म्हणून कुठच्या चैतन्याचे लक्षणात काय म्हटलेलं आहे? कुठच्या चैतन्याचे लक्षणात बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान कुठच्या चैतन्याच्या लक्षणात असे शब्द विकल्पाने घातले आहेत. मुख्य जीवपणा कशामध्ये आहे? व्यष्टी अज्ञानात आहे ना. सुखदुःखादी संसार धर्म बुद्धी असल्याशिवाय प्रतीत होत नाही. या अधोरेखा करा. मुख्य जीवपणा कशामध्ये आहे? व्यष्टी अज्ञानात आहे. पण संसार धर्माची प्रतीती बुद्धीमुळे आहे. बुद्धी असल्याशिवाय होत नाही. काय झालं? काय तात्पर्य? काय मुख्य जीवपणा व्यष्टी अज्ञानामुळे आहे. बरोबर आहे.
पण संसार धर्माची प्रतीती बुद्धीमुळे आहे. ती बुद्धी ज्या वेळेला असेल जागृतमध्ये, संसार धर्म तुमच्या अंगावर येणार. ती स्वप्नामध्ये बुद्धी आहे, तर त्यावेळेला संसार धर्म तुमच्या अंगावर येणार. पण ही बुद्धी जागृत आणि स्वप्नकालीन बुद्धी आहे ना, ही बीज रूपाने म्हणजे व्यक्ती अज्ञान रूपाने काय असते, सुषुप्तीमध्ये असते है ना. ती बुद्धी नसते, अज्ञान रूपाने बीज रूपाने असते. म्हणून संसार धर्म प्रतीत होत नाही. बरोबर आहे. चला, मुख्य जीवपणा काय व्यक्ती अज्ञानामध्ये आहे. पण सुखदुःखादी संसार धर्म बुद्धी असल्याशिवाय प्रतीत होणार नाही. बरोबर आहे. व्यक्ती अज्ञान हेच जीवपण आहे खरं सांगायचं झालं. पण संसार धर्म प्रतीती कशामुळे होते, मग बुद्धीमुळे होते. बरोबर आहे. म्हणून जीव चैतन्याचे दोन्ही तऱ्हेची लक्षणे सांगितली आहेत. काय जीव चैतन्याचे लक्षण काय सांगितलेले आहे? दोन तऱ्हेचे लक्षण काय सांगितलेले आहे? कूटस्थ बुद्धी. या बुद्धीमध्ये सुद्धा काय करायचं आहे, ही बुद्धी ज्या ठिकाणी काढल्या, हे बुद्धी तिसरेचं पण ग्रहण करते. म्हणजे बीज रूपाने म्हणजे व्यक्ती अज्ञान आणि आभास रूपाने असणारी बुद्धी हिला सुद्धा काय म्हटलेलं इथे बुद्धी म्हटलेलं आहे. म्हणून बुद्धी म्हटल्याने सुद्धा त्याचंही ग्रहण होतं. पण तरी नाही समजत, तर आपण काय म्हणू, कूटस्थ व्यक्ती अज्ञान आणि काय आभास असं म्हटलं का जीवाचं लक्षण काय होतं, पूर्ण होतं.